हाय हॅलो नमस्कार। मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज खरं सांगते मनापासून वाजले दुपारचे 3:30 आणि इतका कंटाळा आलाय की असं वाटतंय की जाऊन झोपावं, पण गुड्यांच्या साड्यांची इतकी ऑर्डर आहे, सगळेजण नुसते कॉलवर कॉल करून विचारतायत की आमची नक्की पोहोचेल का नाही गुढीपाडव्याच्या आधी, किंवा काहींना तरी गावाला जायचं आहे आणि इथल्या ॲड्रेसवरती घेतायत आणि मग गावाला जातायत। त्याच्यामुळे मग खूप अर्जंट आहे। तर मला काहीही कंटाळा न करता आज हे अनबॉक्सिंग करावं लागणार आहे। खरं तर तसं मला शॉपिंगचा अनबॉक्सिंग करायचा कधीही कंटाळा येत नाही, नुसतं इतकी एक्साइटमेंट असते कधी एकदाच ओपन करून बघते त्याच्यामध्ये काय आहे। पण आज खरं सांगते खूप कंटाळा आला, कारण की पार्सल देऊन आले 2 वाजता, तिथं नेऊन जेवली 2:30ला आणि 2:30ला जेवल्यानंतर मग थोडंसं बसले। तर चला वेळ न घालवता पटपट आता ओपन करते, कारण की पहिलंच खूप कंटाळा आलेला आहे। तर सगळ्यात पहिले मी एक छोटंसं पार्सल ओपन करते, काय आहे बघूया। तर ह्याच्यामध्ये ना फूट मागवलेत मी, कारण की मला भरपूर साऱ्या ना ड्रेस असे पोटली डिझाईनचे येतात आणि माझं ना डबलचं फूट आहे, म्हणजे आपलं रेग्युलरचं असतं ते, आणि त्याच्यावरती काय होतं पोटलीचे असतात ना ते फुटतात, गोल जी पोटली यायला पाहिजे ती चिपून जाते, त्यामुळे ते फिनिशिंग एवढं खास दिसत नाही। त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आपण ऑनलाईन एकदा घेऊन बघूया। दुकानातून 3 आणले होते, एकही बसला नाही बरोबर, त्याच्यामुळे म्हटलं एकदा ऑनलाईन ट्राय करूया, बसला तर बसला, नाही बसला तर नाही बसला। तर बघा ह्याच्यामध्ये हे बसेल असं माझा अंदाज आहे। हे बघा हे आहे सिंगल फूट, म्हणजे 2 साईडचे, एक राईट साईड आणि लेफ्ट साईड। आता कसं असतं मी जर उजवी असेल तर उजव्याचा मला यूज होतो, जी लेफ्टेड आहे त्यांच्यासाठी लेफ्टेड। कॉम्बोमध्ये घेतलं तर जास्त स्वस्त होतं, त्याच्यामुळे मी कॉम्बोमध्ये घेतलं। आणि ही जी स्टार आहे ना ही वरती अडकवायची असते अशी ह्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये धागा जर अटकला ना की मग बहुतेक हे होत नाही, पटकन धागा निसटत नाही, असं काहीतरी आहे त्याच्यावरती लिहिलं होतं आय थिंक। आणि त्याच्यासोबत हे कसलं तरी फूट आहे, पण हे कसलं फूट आहे ते मलाच माहित नाही, तुम्हाला माहित असेल ना तर मला नक्की सांगा की हे काय आहे, नेमकं हे काय आहे, मला अजिबात माहित नाहीये। त्यानंतर हे, आणि त्याच्यानंतर बघा ही अशी मला एक नट आहे, ज्याच्यामध्ये मला बहुतेक वाटते की सुईचं आहे का, खाली ती सुई आपली शिरते ना तिथला आहे बहुतेक ही। तरी एकत्रच काहीतरी कॉम्बो होता, सिंगल फूट जरी घेतला तर 119ला होतं, कॉम्बोमध्ये 3-4 गोष्टी घेतल्या तरी पण तेवढ्यालाच होतं। आणि सुईमध्ये धागा ओवायचं हे एक आलं, त्याच्यासोबत हे गिफ्ट आहे, म्हणजे बाकीचं सगळं फ्रीमध्येच आहे बहुतेक, आणि फक्त या 2 फूटचीच काहीतरी पैसे घेतलेत। तर पहिलं लावून बघते की बरोबर लागलं जात आहे का, नाहीतर मग परत हे मला रिटर्न करावं लागेल। दंती, चुटकी, निडल, क्लाम्प, झिपर फूट सेट, म्हणजे हां, तर पोटलीसाठी मेन म्हणजे चेनसाठी मी घेतले, कारण आता लहान मुलींना सुद्धा चेन वापराव्या लागतात। लहान मुलींना तर हुकमध्ये वगैरे होतं ॲडजस्ट बटनमध्ये, पण फिडिंग कुर्तीला तर चेनच वापरावी लागते, आणि माझ्या आता जी लागते ती बरोबर लागते। पण जर मी झिपर फूट सेटनं जर लावली ना, म्हणजे चेनचा जो सेट आहे फूट आहे त्यानं जर लावली ना तर प्रॉपर झिपलेसच चेन लागली जाईल, म्हणूनच मी हे घेतलंय। तर लावून बघेन थोड्या वेळानं आणि मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे तुम्हाला सांगेन की लागलं जातंय का नाही ते बरोबर, ते पुढे मी तुम्हाला सांगेन। त्याच्यानंतर आता पुढचं पार्सल ओपन करूया। तर याच्यात हां याच्यामध्ये सुद्धा हे पेपरच आहेत, हे बघा असे पेपर आहेत। ही थोडी मोठी साईज आहे, जी आपली रेग्युलर साईज आहे ना त्याच्यापेक्षा मोठे आहे, कारण की कोणाकोणाचे 3 ड्रेस असतात, दोघी मुलींचे आणि आईचे असे 3, तर मग ते बसतच नाही, तर मोठ्या बॅगमध्ये फक्त एका मुलीचा आणि आईचा असे 2 ड्रेस बसतात, त्याच्यासाठी मग हे घेतले मोठं। आणि ह्याची क्वालिटी पण छान आहे बघा, ह्या पेपरची छान अशी क्वालिटी आहे। तर हे स्टेशनरीमध्ये नाही भेटत, स्टेशनरीमध्ये भेटतात ते तसले पेपरवाले भेटतात, हे नाही भेटत स्टेशनरीमध्ये। आय थिंक 20चा पॅक आहे, तर मी बघते की काउंट करून 20 आहेत का, मागच्या वेळी आय थिंक 17च होते पण मी नव्हतं रिटर्न केलं तरी पण। तर आता बघते 2, 3, एकच मिनटं, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, तर आहेत 20 आहेत बरोबर। कधी कधी येत नाही बरं का, ते सुद्धा फसवतात, समोरचे सुद्धा फसवतात। तर 20 आहेत, काहीतरी 240ला 20 पडलेत। असा जर एक पेपर मोठ्या साईजचा सगळ्यात मोठा, ज्याच्यामध्ये फक्त 2च ड्रेस बसू शकतात,
असा जरी घेतला तरी 50ला देतात, स्टेशनरीवाला जो पेपरवाला राहतो ना तो. आणि जो मीडियम साईज असते ती 30ला 20ला असतो. 20वाला आहे त्याच्यामध्ये तर बसतच नाही तो ड्रेस, अजिबात बसत नाही मोठे ड्रेस. कारण की साडीचे ड्रेस ऑलरेडी साडी मोठी असते, त्याच्यामध्ये अस्तर आल्यानंतर अजून मोठी. कितीही प्रेस करून घडी करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते नाही बसत, पॉसिबल नाही होत. त्याच्यानंतर पुढचं पार्सल ओपन करते. तर ह्या साडीसाठी मला हे आज अनबॉक्सिंग करायचं होतं, ह्या आणि अजून दुसऱ्या 2. तर ह्या गुढीच्या साड्या आहेत आणि गुढीच्या साड्यांसाठीच मी हे अनबॉक्सिंग करते आज खरं तर, कारण मला शिवायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आज तर बघा ही ती साडी आहे. तर ह्या साडीची गुढी 400 रुपयांना राहणार आहे, कारण की पैठणी म्हणजे मोराच्या डिझाईनची साडी आहे आणि 600ला साडी भेटते. त्याच्यामुळे ह्या साडीची गुढी आणि खूप सुंदर लुक आहे आणि ग्रीन आणि रेड असं मिक्स गोल्डन कॉम्बिनेशन आहे, कसलं सुंदर दिसतंय. तर ह्याची गुढी शिवेल तुम्हाला दिसेलच, कारण आता लगेचच शिवायला मी घेणार आहे ती गुढी. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर ह्या कलरची साडी पहिल्यांदाच आली बरं का. ह्यातल्या साड्या भरपूर आल्या, मोजून म्हणजे खूप साऱ्या साड्या आल्या ह्यातल्या, खूप ड्रेस शिवले मी यातले. पण हा कलर फर्स्ट टाइमच आलाय आणि हा स्पेशली त्यांनी हळदीसाठी घेतलाय. तर हे बघा असं आहे, खालून बॉर्डर याची सिल्वरच आहे, फक्त जी येल्लो कलर मध्ये आहे बघा. छान वाटतंय, मस्त वाटतंय. येल्लो आणि तर मिक्स कलर आहे, कोणता जरी असं त्याने दुपट्टा घेतला तरीही सुद्धा चालेल. तर तशी तर लहान मुले दुपट्ट्याची गरजच नाहीये, स्कर्ट टॉपच शिवायचा. पण खूप छान आहे ही साडी सुद्धा, जसं पहिल्या आपल्या छान आले तशाच ही सुद्धा. पण ह्या साडीचे धागे निघतात, आम्हाला 1-2 ताईंची कमेंट आली होती की या साड्याचे धागे निघतात का. तर निघतात, तुम्हाला ओव्हरलॉक करावं लागतं. पिको करून घेतला की काही प्रॉब्लेम नाही. तसंही आपण साड्या घेतल्यानंतर कुठलीही साडी असो पिको केल्याशिवाय वापरतच नाही ना, पिको तर करतोच की. असे काही जास्तही धागे नाही निघत, अगदी थोडे थोडे धागे निघतात आणि सगळ्या साड्यांचे निघतात धागे. त्याच्यानंतर पुढचं पार्सल आहे, त्याच्यामध्ये हे बघा बटन आहेत. तर 100 बटन आय थिंक आहे त्याच्यामध्ये, मी अजून मोजले नाही, मोजून बघावं लागेल. हे लोक सुद्धा फसवतात. तर हे बघा तिथं लिहिलेलंच आहे 100 बटन, इथं लिहिलेलं आहे 100 बटन. काहीतरी मला 130-140 असं काहीतरी आहे. तर 5 रुपयाला एक देतात दुकानामध्ये, त्याच्यामुळेच मी हे थोडं बॉक्समध्येच घेतलं. म्हणलं 100 बटन म्हणजे परवडते ना, पण मला विश्वास बसत नाही की 100 असतील म्हणून, कारण हातात किती थोडंसं वाटतंय ना. तर बघते काउंट करून, पण असतील. तर 100च्या वर खालीच काहीतरी आहे, एक्झॅक्ट तर प्राइस मला माहित नाही, पण 100च्या आसपासच आहे. जास्त महाग नव्हते म्हणूनच मी घेतले होते, कारण मी हिशोब काढला होता की दुकानात 5ला एक भेटतं तर मग किती होतात आणि ऑनलाईन 100चे किती होतात. तर असा हिशोब काढला होता आणि त्यानंतरच मी ते घेतलेत. मला मस्त वाटले ते, त्याच्यामुळे घेतले. तर ह्यातून सुद्धा गुढीची साडी बनणार आहे आणि ह्या साडीची सुद्धा मी खूप वाट बघते, कारण ह्या साडीच्या सगळ्यात जास्त ऑर्डर आहेत. 6 साड्या मी मागवल्यात ह्यातल्या, पण आता ज्या आधीच्या ऑर्डर आहे त्यांच्यासाठी तरी म्हणले एक तरी येऊ दे बाबा लवकर. कधी एवढी वाट बघत नाही पार्सलची, म्हणून ह्याची खूप बघत होती, कारण की म्हणले येऊ दे बाबा एक तरी लवकर, म्हणजे पटकन शिवून देता येईल. तरी खाली अशी पिंक बॉर्डर राहणार आहे आणि ही साडी येल्लो पिंक शेडमध्ये आहे. खूप म्हणजे प्रतिसाद आला ह्या साडीसाठी, गुढीची साडी. तर तिची किंमत पण 450-500च्या वरच आहे. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर आधी ह्यातल्या अम्ब्रेला कुर्ती मी फक्त सिंगल देत म्हणजे सेपरेट अशी देत होती, पण आता मी ह्याला फिडिंग केलंय, फिडिंग मध्ये देते ह्या कुर्ती सर्व, कारण समोरच्यालाही अम्ब्रेलामध्ये घालायचा चान्स मिळाला पाहिजे फिडिंगवाल्यांना सुद्धा. कारण फिडिंगली मोस्टली अशी प्लेटवाली कुर्ती येते, अम्ब्रेलामध्ये येत नाही. कॉटनची कुर्ती कॉटन अम्ब्रेलामध्ये येत नाही, छान नाही वाटत कॉटन अम्ब्रेलामध्ये. अम्ब्रेलासाठी कपडा पण तसाच पाहिजे. तर ह्याच्यामध्ये हा फॅब्रिक आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. याची प्राइस पण माहीत आहे, 250ला भेटतो तो. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये आहे ती ब्ल्यू शेडवाली साडी. सेम याच्यातला ऑलरेडी तिथं ढीग लागलाय म्हणलं तर चालेल, कारण तिथं ऑलरेडी 10 ते 12 साड्या तिथं बसलेले आहेत आणि ती पुन्हा येतातच येत आहेत. त्याच्याने हे सुद्धा सेम फॅब्रिक आहे, ते जे आहे ना तेच हे फॅब्रिक आहे. कारण 2-2 वेगवेगळं मागवायचं कारण हेच. मी आधी एकदा काय केलं की मला जास्त लागतंय म्हणून मी क्वांटिटी डायरेक्ट 10ची सिलेक्ट केली. 10 क्वांटिटी येऊन जाऊ दे म्हणलं. 10तलं काहीच आलं नाही. अगदी जी कुर्ती एका व्हिडिओमध्ये दाखवली होती बघा, सिंगल अशी कुर्ती, जुना पुराणा टॉप होता, कसला जुना पुराणा, तो आला होता त्या पार्सलच्या जागी 10 क्वांटिटीच्या जागी. मग जवळजवळ मला वाटतं 2-2.5 हजारचं ते पार्सल फॅब्रिक होतं. त्याच्यामध्ये मला त्यांनी
कुर्ती दिली एक 150 रुपयाची सुद्धा नसेल, जुनी होती ती पुराणी. त्याच्यामुळे नंतर म्हटलं बाबा असं काय करायचंच नाही, घ्यायचं तर सिंगल पीस घ्यायचा, भले किती पार्सल आपल्या घरी होते पण सिंगलच पीस घ्यायचा, त्याच्या नादी लागायचं नाही. आणि पैसे जर रिटर्न नाही आले तर तेवढे वेस्ट जातील का नाही, कारण भरपूर माझ्या सोबत असं झालं की रिटर्नच जात नाहीये. त्या डमी ज्या आहेत ना त्या डमी मी घेतल्या आणि घेऊन काहीच फायदा नाही, कारण जो तो ऑर्डर दिल तो म्हणे की डमीला घालू नका, तुम्ही घालून दाखवा. मग त्या डमीचं काय करू, मग मी म्हटलं रिटर्न देऊन टाकूया, काही फायदा पण नाही, महाग पण होत्या, 400च्या होत्या त्या, पण नाही गेलं ते रिटर्न. आता ऑप्शन नाही माझ्याकडे, तिला त्यांना ठेवूनच घ्यावं लागणार आहे घरात, कारण ती गेल्याच नाही. तसा वापर होतोय पण एवढं गरज नाही मला वाटत त्याची, तर त्याच्यामुळे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेम त्याच साड्या आहे, एकच आहे याच्यामध्ये. बघा आता हे साडीची उडी आहे, मग ड्रेस शिवल्यानंतर याचं किती मोठं होतंय ना, अस्तर येणार आतमधून 5-6 मीटर, त्यानंतर ते खूप मोठं होतंय. त्याच्यानंतर हे पुढचं आहे. तर जे बटन मी मागवलेत ना 100 पीस, गोल्डनचे 100 मागवले आणि सिल्वरचे 100, कारण कॉम्बिनेशन नुसार ते बटन लावावे लागतात फ्रॉकला. हे जास्तीत जास्त फ्रॉकला. आतापर्यंतच माझे किती मी वेळा 25-25चा सेट आणला होता दुकानातून, किती वेळा आणला असेल, ते सगळे बटन संपलेले आहे, थोडेसेच बाकी आहे. त्याच्यामुळे म्हटलं 100चाच घेऊया, 100 तर फ्रॉक येणार नाही ना, 200 आता झाले, 200 फ्रॉक येतील तोपर्यंत चालेल म्हटलं, किती पण दिवस. तर सेम आहे, पण डिझाईन पॅटर्न क्वालिटी सगळं उत्तमात उत्तम आहे, काही सुद्धा नावं ठेवायला जागा नाहीये. ह्याची किंमत तुम्ही लिंक चेक केली की तुम्हाला कळेलच, पण 100च्या आसपासच आहे, जास्त महागही नाही मला असं वाटतंय. कारण महाग असतं तर मी स्वतःच घेतलं नसतं, कारण बिझनेस करायचा म्हणजे एवढे इन्व्हेस्टमेंट करून चालत नाही. त्यानंतर त्यातली साडी आहे, फक्त मरून कलर आहे, मरून ऑलरेडी एक आलेला आहे पण शिवलेला नाही, तो ड्रेस अजून शिवायचं बाकी आहे. त्याच्यानंतर पुढचं आता ह्याच्या पॅकिंग वरून तर मला वाटतं की त्या साड्याच आहेत पार्टीवेअरच्या, तरी पण बघूया आपण ओपन करून, बघितलं तर पाहिजे. खरं तर गुढीच्या 2 साड्यासाठी मी हे सगळं ओपन केलंय, तर ह्याच्यामध्ये पण त्याच साड्या आहेत, तर ह्याच्यामध्ये पण त्याच साड्या सेम आहे, काही चेंजेस नाहीये. इतक्या साड्या आलेल्या आहेत. तर हा होता आजचा शॉपिंग ब्लॉग. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.